आजऱ्यात उभारणार हत्ती संगोपन केंद्र, घाटकरवाडीतील बोटिंग प्रकल्पाचे उद्घाटन। आजरा तालुक्यातील जंगली हत्तींच्या वाढत्या वावरामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान रोखण्यासाठी लवकरच हत्ती संगोपन केंद्र उभारण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केली। आजरा तालुक्यातील घाटकरवाडी येथे जलसंधारण विभागाच्या तलावातील नव्याने सुरू करण्यात आलेल्या बोटिंग प्रकल्पाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते। यावेळी पालकमंत्र्यांनी हत्तींच्या हल्ल्यामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली। स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी त्यांना निवेदन देत हत्ती कॅम्प सुरू होईपर्यंत शेतीचे पंचनामे तातडीने करून नुकसान भरपाई वेळेत द्यावी अशी मागणी केली। यावर सर्व गावकऱ्यांची संमती मिळाल्यानंतर हत्ती संगोपन केंद्र उभारण्यात येणार असून त्यामुळे हत्तींचा शेतातील वावर कमी होऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असे आंबेडकर यांनी सांगितले। घाटकरवाडी व किटवडे परिसराला महाराष्ट्राचे चेरापुंजी अशी ओळख असल्याचे नमूद करत त्यांनी येथील निसर्ग सौंदर्याचे कौतुक केले। नव्याने सुरू झालेल्या बोटिंग प्रकल्पामुळे पर्यटनाला मोठी चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। भविष्यात बोटिंग प्रकल्प आणि हत्ती संगोपन केंद्र या दुहेरी आकर्षणामुळे घाटकरवाडी पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र बनेल। त्यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊन परिसराच्या आर्थिक विकासालाही गती मिळेल असंही पालकमंत्री आंबेडकर यांनी सांगितले। आजरा तालुक्यातल्या घाटकरवाडीच्या जलसंधारण विभागाच्या तलावामध्ये आज या ठिकाणी आपण बोटिंगच्या नवीन अशा पर्यटनातला एक महत्त्वपूर्ण टप्पा असणाऱ्या कामाचा शुभारंभ केला आहे। खरं तर आजऱ्यातील घाटकरवाडी हे दोन अर्थानं ओळखलं जाते। महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ज्या किटवडे आजऱ्यातल्या घाटकरवाडीला ओळखलं जाते तीच घाटकरवाडी, जिथं प्रचंड पाऊस महाराष्ट्रात सर्वाधिक पडतोय, हा एका बाजूला ही ओळख आहे। आणि विशेषतः कोल्हापूर किंवा मुंबई गोवा हायवे जो आहे त्या गोवा हायवेवरती सुद्धा सगळे गोव्याला जाणारे पर्यटक जिथं थांबू शकतील अशा पद्धतीचा हा स्पॉट आहे। या ठिकाणी सुरुवात होणाऱ्या बोटिंगच्या निमित्तानं पर्यटनाला खूप चांगलं प्रोत्साहन मिळेल। निसर्ग भरभरून देणारा निसर्ग बघायचा असेल तर घाटकरवाडी आणि या परिसरामधल्या प्रत्येक गावागावात आणि इथल्या मातीमध्ये सुद्धा त्याचा सुगंध आहे। आणि त्याच ठिकाणी पर्यटनाला प्रोत्साहन देणारं बोटिंगचं काम इथं सुरू करतोय। अनेक वर्षाची मागणी होती, काही वेळेला शेतकऱ्यांचा त्याला विरोध होता, पण आता सगळ्या गावकऱ्यांनी शेतकऱ्यांनी सुद्धा इथं आपल्याला संमती दिल्यामुळे जो हत्ती संपूर्ण सगळ्या शेतात संचार करत होता, त्यामुळे आमचे त्रस्त असणाऱ्या शेतकऱ्यांना आता या ठिकाणी हत्ती संगोपन केंद्र होणार आहे। आणि थोडक्यात हत्ती संगोपन केंद्र झाल्यामुळं एका बाजूला हत्ती जे शेतात फिरतात ते थांबतील, पण त्याच्याबरोबरीनं हत्तींचा कॅम्प केल्यामुळं हत्तींचा पर्यटन बघण्यासाठी सुद्धा हजारो लोक इथे येतील।